आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री रघुनाथ अनंत माशेलकर सर हे पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित आहेत. जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ, तत्त्वज्ञ आणि थोर मानवतावादी विचारवंत ही त्यांची मुख्य ओळख असली तरी ते एक महान मातृभक्त आहेत. ते CSIR म्हणजेच वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ या संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांच्या ध्येयवादी वृत्तीमुळे आणि काम करण्याच्या अनोख्या शैलीमुळे भारतीय वैज्ञानिक संशोधनाचे एक नवे पर्व सुरू झाले असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. रघुनाथ माशेलकर सरांचा जन्म गोवा राज्यातील माशेल या गावी झाला. लहानपणीच त्यांचं पितृछत्र हरपलं. त्यामुळे आईसह पोटापाण्याची खळगी भरण्यासाठी त्यांना मुंबई गाठावी लागली. मुंबईच्या महापालिकेच्या शाळेत त्यांचं शिक्षण झालं आणि त्या शिक्षकांनीच त्यांचं जीवन घडवलं. त्यांची आई हेच त्यांचे मुख्य प्रेरणास्थान आहे. शिवणकाम किंवा मिळेल ते काम करून त्यांच्या आईने त्यांना वाढवलं, मोठं केलं. मुंबईमध्ये एकदा काम मिळवायला गेल्यावर फक्त शैक्षणिक पात्रता नसल्यामुळे, म्हणजे किमान 3री पास ही शैक्षणिक पात्रता नसल्यामुळे त्यांच्या आईने आपल्या मुलाला सर्वोच्च शिक्षण देण्याचा निर्धार केला आणि हा निर्धार करण्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले आणि त्या कष्टातून प्रेरणा घेऊन माशेलकर सरांनी पुढे त्यांचं शिक्षण सुरू केलं आणि 11वीमध्ये ते मेरिटमध्ये आले. पण परिस्थिती खूप बिकट होती, त्यांना प्रवास खूप कठोर होता. त्यावेळेस त्यांना शिक्षण थांबावं लागलं. अशावेळी परत त्यांच्या मातोश्री त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि त्यांना शिक्षण सुरू करण्याचं त्यांनी प्रेरणा दिली. त्यांच्या प्रेरणेनेच त्यांनी पुढे इंजिनिअरिंग अभियांत्रिकी पदवी मिळवली आणि इथवरच ते थांबले नाही तर त्यांनी PhD सुद्धा पूर्ण केलेली आहे रासायनिक अभियांत्रिकीची. आयुष्यातील 12-13 वर्षे अनवाणी पायाने चालणारे, रस्त्यावर सार्वजनिक दिव्याखाली अभ्यास करणारे माशेलकर सर हे पुढे आईच्याच प्रेरणेमुळे इंग्लंडमध्ये ज्या पुस्तकात न्यूटनने सही केली आहे त्याच पुस्तकात स्वाक्षरी करण्याचा त्यांना बहुमान मिळाला आहे आणि कदाचित ते पहिले महाराष्ट्रीयन आहेत ज्यांना हा तो बहुमान मिळाला आहे. मूलभूत संशोधनाने वेगळी वाट चोखाळणाऱ्या माशेलकर सरांना 60 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. 40हून अधिक संस्थांच्या संचालक मंडळावर त्यांची नियुक्ती झालेली आहे. 200 पेक्षा अधिक शोध निबंध त्यांच्या नावावर प्रसिद्ध आहेत. त्यांची 25 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत आणि त्यांच्या नावावर अनेक पेटंट्स रजिस्टर आहेत. जसं आव्हाड सरांनी मगाशी उल्लेख केला, आपले जे पूर्वजांचे ज्ञान आहे, जे पारंपरिक ज्ञान आहे ते हळद आणि बासमती याची लढाई, हे ज्ञान आपल्याला भारतीयांपर्यंत परत संरक्षित करण्याचा जी मुख्य लढाई होती त्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. सरांनी म्हणजे त्यांची तर तसं पाहिलं तर खूप मोठी ओळख आहे, त्यांचं प्रोफाईल खूप मोठं आहे. या कार्यक्रमात तेवढं प्रोफाईल मांडणं शक्य नाही, पण त्यांचा एक महत्त्वाचा मुद्दा मला इथे अधोरेखित करावासा वाटतो की त्यांनी आपल्या आईच्या स्मृतिप्रित्यर्थ अंजनी माशेलकर फाउंडेशनची स्थापना केलेली आहे आणि ज्या महिला कष्टाने आपलं कुटुंब चालवतात त्या महिलांना ते माशेलकर फाउंडेशन प्रोत्साहन देतं आणि पुरस्कार देतं. आजच्या या मातृस्मृती पुरस्कारानिमित्त किंवा कार्यक्रमानिमित्त माशेलकर सर हे प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहे. हा निव्वळ योगायोग नसून आपल्या सर्वांचे सौभाग्य आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच मी माशेलकर सरांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलून आम्हाला प्रेरणा द्यावी. आदरणीय सुधाकर आव्हाड साहेब, आदरणीय महेंद्रजी महाजन साहेब, मेहता साहेब, ॲडव्होकेट पलांडे साहेब, गणेशजी आणि बंधू भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम म्हणजे मला अगदी घरचा कार्यक्रम वाटला बरं का. इतका सुंदर कार्यक्रम, आयुष्यातली एक माझी फार सुंदर संध्याकाळ आहे.
हिंदुस्मृती, याला आपण हिंदुस्फूर्तीसुद्धा म्हणू शकतो. कारण ह्याच्या मागे जी एक प्रेरणा आहे ही प्रचंड प्रेरणा आहे. आणि हे पुस्तक लिहून आपण मोठं काम केलं. हे समाजासाठी आपण दिलेली देणगी आहे. कारण त्यामध्ये आपलं मातृवंदन आहे आणि हे मातृभक्ताने लिहिलेलं पुस्तक मातृवंदन जे करते इतकं सुंदर रीतीने आपण केलेलं आहे. आणि मी मुद्दाम म्हटलं आपल्याला की समाजासाठी महत्त्वाची देणगी आहे. कारण मला वाटतं नव्या पिढीला मातृगुणाचं महत्त्व हे समजणं फार महत्त्वाचं आहे. आज आपण म्हणतो मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव, पण प्रत्यक्षात जी परिस्थिती आहे जर आपण ती पाहिली तर त्याच्यामधलं आता काही दिसत नाही. बऱ्याच प्रमाणात जॉईंट फॅमिलीची कल्पनाच गेलेली आहे आता. आणि आपण पाहिलं असेल वृद्धाश्रमामध्ये वाढ होत आहे. याचा अर्थ काय? आज आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयी बोलतो, कळलं का? त्याच्यावेळी इमोशनल इंटेलिजन्स हा फार महत्त्वाचा आहे. जसं आपण म्हणालात की कृत्रिम बुद्धिमत्ता तिचं प्राधान्य आता येणारच आहे, पण भावनिक बुद्धिमत्ता नसली तर या जगाला काही अर्थ नाही का? त्या दृष्टीने हे पुस्तक फार महत्त्वाचं आहे. जसं आपण म्हटलं आई परमेश्वराचा अंश आहे, तर त्याच्यात आपण कवी यशवंतांची आई ही कविता इतकी सुंदर आहे. आई म्हणून कोणी आईस हाक मारी, ती हाक येई कानी माझं होय शोककारी, नव्होच हाक माते मारी कुणी कुठारी, आई कुणा म्हणून आई घरी न जाई, ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विदारी. आणि शेवटी ते म्हणतात स्वामी तिन्ही जगांचा आई विना पुकारी, स्वामी तिन्ही जगांचा आई विना पुकारी. इतकी सुंदर कविता आहे. आणि याच्यात सगळा हे सारांश. म्हणून पहिले सर्वप्रथम आपलं अभिनंदन करतो आणि आपले आभारही मानतो. दुसरं डॉक्टर मेहता साहेब, आपलं अभिनंदन. तर म्हणजे हा सन्मान स्वीकारून, आणि हा पहिला सन्मान, हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी ऐकलं की आपला जन्म 1949 साली झाला, 1949 साली झाला. ह्याचा तर आपण 75 वर्षाचे आहात. मी 82 वर्षाचा आहे बरं का. ह्याचा अर्थ असा 75 ते 100 अजून 25 वर्ष आपली वाटचाल होणार आहे. आणि आपण सामान्यासाठी हे जे काम करतं हे फार माझ्या मते महत्त्वाचं आहे. गरिबांसाठी काम करणं फार महत्त्वाचं आहे. आणि हे असंच चालू राहू दे आणि अशीच सेवा आपल्याकडनं घडत राहू दे अशी ईश्वराकडे मी प्रार्थना करतो आपल्या सर्वांसाठी. 2-3 मुद्द्यांवर मला बोलायचं आहे. पुन्हा पुन्हा सांगण्यात आलं माझ्या मातृभक्तीबद्दल. ते खरं आहे. आई मुळे मी आज आहे. तिने केवळ जन्म दिला म्हणून नाही, पण तिने मला मूल्य दिली, मला दिशा दाखवली. त्या अशिक्षित होत्या, पण खऱ्या अर्थाने त्या सुशिक्षित होत्या. त्याचं कारण सांगतो मी. आपण सगळे मला हळदीचे पेटंट, त्याची लढाई याचं क्रेडिट देतात, कळलं का? पण तुम्हाला गंमत वाटेल, नाही मला पाणी देतो. तुम्हाला गंमत वाटेल की याचं सर्व श्रेय मी माझ्या आईला देतो. आपण म्हणाल की हळदीचं पेटंट आणि आईचा कुठे संबंध आहे? त्याचं कारण सांगतो मी. एक दिवशी मी, माझा मुलगा अमेय आणि माझी पत्नी वैशाली आणि आई, मी NCAचा डायरेक्टर होतो त्यावेळी, आणि MSc गच्चीवर संध्याकाळी बसलो होतो. उन्हाळ्याचे दिवस होते. आणि अचानक एक पक्षी आला आणि पडला आणि त्याचा पंख तुटला होता. आई धावत खाली गेली, हळदीची पूड, त्याच्यात पाणी टाकलं तिने आणि त्या पंखाला लागला. आणि तो पक्षी तडफडत होता आणि अमेय माझा मुलगा त्याला चोचीने पाणी देत होता. आणि 2 तासात तो पक्षी गेला. आणि आम्ही सगळे रडलो त्यावेळी, मला अजून आठवतं. नंतर मी आईला खाली गेल्यावर विचारलं, आम्ही जेवत होतो तेव्हा, अगं तुला असं वाटलं नाही की जे एखाद्या मानवाला चालतं, एका मनुष्याला चालतं आणि त्याला भावतं, ते पक्षाला कसं भावतं?
त्यावेळचं तिने दिलेलं उत्तर कळलं का? अशिक्षित होती ती, पण तिने दिलेलं उत्तर इतकं सुंदर होतं. ती म्हणाली की माझ्यासाठी सर्व जीवित वस्तू, मग तो पशु असू दे, पक्षी असू दे, वृक्ष असू दे, मानव असू दे, सर्व सारखे. कल्पना करा, ते माझ्या डोक्यात बसलं होतं. आणि त्यानंतर एकदा मी डायरेक्टर जनरल ऑफ CSR झालो होतो आणि CSRच्या 40 प्रयोगशाळा आहेत. जशी आपली NCL आहे पुण्यामधली, नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी, तशी नॅशनल एरोनॉटिकल लॅबॉरेटरी, नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरी, अशा 40 शाळांचा जवळजवळ 26,000 शास्त्रज्ञ होते, त्यांचा मी अध्यक्ष होतो 11.5 वर्ष. आणि दिल्लीत मी एके दिवशी सकाळी पेपर वाचत होतो, टाइम्स ऑफ इंडिया, आणि त्याच्यात मी पाहिलं की जखमा बऱ्या करण्यासाठी हळदीचा हा जो उपयोग होतो त्याच्यावर अमेरिकेने पॅटर्न घेतलं होतं. अरे म्हटलं काय मूर्ख म्हणाले, माझ्या आईला माहिती होतं, माझ्या आईच्या आईला माहिती आहे, पॅटर्न कसलं घेता तुम्ही? आता नॉर्मली हे वाचल्यानंतर आपण जाऊ दे काय मूर्ख आहेत म्हणून सोडून दिलं असतं, पण ते आईने सांगितलं माझ्या डोक्यामध्ये. त्याच्यामुळे संध्याकाळी NPL नॅशनल फिजिकल लॅबॉरेटरीमध्ये माझं हुसेन जहीर मेमोरियल लेक्चर होतं आणि मी जाहीर केलं की मी लढाई लढणार आहे, हे चुकीचं आहे, कळलं का? तुम्ही आमची जी बुद्धिमत्ता आहे, आमच्या पारंपरिक ज्ञानाचा हा एक जो भाग आहे त्याच्यात तुम्ही डल्ला मारू शकत नाही, त्याच्यावर तुम्ही मालकी हक्क सांगू शकत नाही. आता ह्याच्यात खरं म्हणजे मी चूक केली होती. का सांगतो तुम्हाला? सर, आपल्याला माहिती असेल सेक्रेटरी टू गव्हर्नमेंट इंडिया असलं की त्याच्यावर बरीच रिस्ट्रिक्शन असतात. मंत्र्यांनी हो म्हटल्याशिवाय पुढे जाता येत नाही, सही पाहिजे त्या पेटंट आपल्या ह्याच्यावर पाहिलं. तर खरं म्हणजे ही जी मी घोषणा केली की अमेरिकेबरोबर मी युद्ध करणार आहे, त्याच्यासाठी मला मंत्र्यांची परवानगी पाहिजे होती, बरोबर आहे ना? ती घेतली नाही, फक्त इकडची परवानगी घेतली. मी म्हटलं हे चुकीचं आहे, कळलं? मी इथून विचार करतो, इथून कधीच विचार केले नाही. आणि ती झाल्यानंतर मग हलकल्लोळ झाला की अरे अमेरिकेबरोबर कुणी युद्ध हे जिंकलं आहे का कधी? आणि मला आठवतं एक प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्याच्यात मी म्हटलं की जर मी हरलो तर मी नोकरी सोडून परत NCला जाऊ, कळलं का? आणि आम्ही जिंकलो. 14 महिने लागले त्याला. आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे जिंकायला फार सोपं होतं. लोकांना वाटतं की मोठी कोर्टात लढाई वगैरे, तसं काही नव्हतं. दिस वॉज री एक्झामिनेशन ऑफ पॅटर्न. तर कारण पॅटर्न असं असतं की त्याच्यात नॉव्हेल्टी, नॉन ऑब्वियसनेस आणि युटिलिटी, नाविन्य असलं पाहिजे. आणि जर त्याचा वापर आणि उपयोग आधी झालेला असेल तर त्याला नाविन्य का ते वापरत असतं, नाही का? तर त्यामुळे आम्ही सगळे संस्कृत श्लोक म्हणा, याच्यातलं उर्दू, इतर अनेक भाषांमध्ये त्याच्याविषयी जी माहिती होती ती आम्ही सादर केली आणि 14 महिन्यामध्ये आम्ही ते जिंकलो. पण त्याचा महत्त्वाचा भाग सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर भाषा द्वेरे एक चांगली घटना घडली. वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन जे जिनिव्हामध्ये आहे, तर त्याचं ते स्टँडिंग कमिटी जी एक होती त्याचं मला अध्यक्षपद मिळालं. 176 देश आहेत त्याच्यामध्ये. 2.5 वर्ष मी त्याचा अध्यक्ष होतो. आणि त्यावेळी हे पॅटर्न मी जिंकलो होतो, आपलं ही लढाई मी जिंकली होती. तर त्यावेळी मला आठवतं मी त्यांना भाषण दिलं की नॉलेज जनरेटेड इन हार्वर्ड, कॅलटेक, प्रिन्स्टन इज नॉलेज, अँड नॉलेज जनरेटेड इन लॅबॉरेटरीज ऑफ लाईफ बाय माय ॲन्सेस्टर इज नॉट नॉलेज. जीवनाच्या प्रयोगशाळांमध्ये आमच्या पूर्वजांनी जे काम केलेलं आहे त्यातून हे जे ज्ञान निर्माण झालं आहे त्याला तुम्ही ज्ञान म्हणत नाही, कारण ते त्याला ज्ञानच मानत नसेल. त्यामुळे मी हट्ट धरून इंटरनॅशनल पॅटर्न क्लासिफिकेशन जी सिस्टम आहे, कारण त्याच्यामध्ये याचा काहीच उल्लेख नव्हता, कारण त्याला ज्ञानच मानत नसत ना, बाकीच्या ज्या सब ग्रुप्स होते. आणि मग चीन, भारत, युरोप, लॅटिन अमेरिका वगैरे असे आम्ही 5 देशांची एक सब कमिटी केली आणि त्याच्यामधनं आम्ही ठराव पास केला की इंटरनॅशनल पॅटर्न क्लासिफिकेशनमध्ये पारंपरिक ज्ञानसुद्धा त्याच्यामध्ये होणार. आणि जिथे 0 सबग्रुप होते तिकडे 226 सबग्रुप झाले असे. म्हणजे ह्याचा महत्त्वाचा भाग असा होता की त्याचे धन्यवाद मी त्या पक्षाला द्यावे की माझ्या आईला द्यावे मला कळत नाही, पण हा प्रचंड बदल घडला की जगामध्ये पहिल्यांदा पारंपरिक ज्ञान हे ज्ञान आहे ह्याची. आणि त्याच्यानंतर मी परत आल्यानंतर त्याच्यानंतरसुद्धा दुसरी गोष्ट झाली की मी पाहिलं की हे हळदीचं एकच चुकीचं पॅटर्न नव्हतं, 100हून जास्त चुकीची पॅटर्न्स होते.
मग मला अमेरिकन पॅटंट ऑफिसमध्ये मला त्यांनी बोलवलं होतं काही त्यांना ह्याच्याविषयी. आणि त्यावेळी मी काय केलं की चुकीची 10 पॅटर्न्स जी इंग्रजीमध्ये होती आणि संस्कृत श्लोक आणि त्यांचं इंग्रजी भाषांतर एवढं मी घेऊन गेलो आणि त्यांना दाखवलं की तुम्हाला वाटतं हे नाविन्य आहे, हे माझ्या पूर्वजांनी कितीतरी शतकापूर्वी केलेलं आहे असं एक एक दाखवत गेलो. आणि मग ते मला ते पॅटर्न सर्च कसं करतात ते दाखवलं. तर ते म्हणाले जेव्हा ते तुमचं टर्मरिक पॅटर्न आलं तेव्हा आम्ही वूल हिलिंग प्रॉपर्टीज टर्मरिक पावडर वगैरे शब्द वापरले आणि बघितलं स्क्रीनवर काहीच आलं नाही. कारण तुमचं ज्ञान एक तर तुमच्या डोक्यात होतं किंवा तुमच्या पोत्यात होतं. तुमच्या डोक्यात काय मला माहिती नाही, तुमच्या पोत्यात काय त्या माहिती. तिथे डॉक्युमेंटेशन हा महत्त्वाचा भाग आहे, अत्यंत महत्त्वाचा भाग कळतं ना. आणि त्याच्यानंतर मी ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लावली, जवळजवळ 100 लोकं लावली ती बनवायला आणि 3 कोटी पानाची ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लावली. त्याच्यामध्ये आपलं हे सर्व ज्ञान आहे त्याचं डॉक्युमेंटेशन झालं. आणि त्यानंतर इंटरनॅशनल पॅटर्न क्लासिफिकेशन सिस्टममध्ये याचं हे झाले आणि त्यामुळे आता कुठलंही चुकीचं पॅटर्न दिलं जात नाही. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. कारण पकडले जातात ना. त्यांनी सर्च केली की पूर्वी काहीच येत नसेल, कोरा स्क्रीन असायचा, आता झालं सगळं आपलं ज्ञान त्यांना समोर दिसतं. तर हा त्यातला महत्त्वाचा एक भाग आहे. मला वाटलं एक आपल्याला सांगावं. दुसरं आपण बासमती पॅटर्नबद्दल बोललात. बासमतीची गोष्ट वेगळी होती. बासमतीचं पॅटर्न कठीण होतं. त्याचं कारण असं की टेक्सासची जी कंपनी आहे त्यांनी टेक्समती नावाचा हे काढला होता. आणि पॅटर्नमध्ये काय असतं ह्याच्यामध्ये हळदीच्या पॅटर्नमुळे नुकसान झालं नसतं. तुम्हाला मी सांगतो, एखादा समजा कोणाचा मुलगा किंवा मुलगी पडली असती आणि त्याला खरचटलं असतं तर कुठल्याही आईने म्हटलं असतं अरे अमेरिकेचं पॅटर्न आहे मी त्याला हे कसं राहतं. तसं झालं नसतं. पण बासमतीच्या बाबतीत वेगळं होतं. कारण एनिथिंग दॅट इज पॅटर्नटेड यू कांट सेल डिस्ट्रीब्यूट ऑर मॅन्युफॅक्चरिंग. त्याच्यामुळे आपलं हजारो कोटींचं नुकसान झालं असतं. आणि त्यात 21 क्लेम होते आणि ते हे करायला आम्हाला जवळजवळ 1 कोटी रुपये लागले. त्याचं कारण सांगतो की आपण बासमती घेतो, छान वास आहे म्हणतो. अहो पण तो वास कशामुळे, सुगंध कशामुळे याचा आपण कधी विचार केला नाही. त्या अमेरिकन कंपनीने शोधून काढलं होतं की हा जो ॲरोमा आहे तो 2-ॲसिटाइल 1-वायलाइल पायरॉल्डॉन हा 100 पार्ट्स पर बिलियन टू 500 पार्ट्स पर बिलियन असतो. त्यामुळे आमच्या सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये आम्हाला नवीन इक्विपमेंट घेऊन आमच्या स्टेट्समध्ये सुद्धा ते आहे हे दाखवावं लागतं. तर हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. जेव्हा आपण जॉग्राफिकल इंडिकेटर्स म्हणतो, आपला अभिमान म्हणतो, त्याला जे सायंटिफिक बॅकिंग आहे हे फार महत्त्वाचं आहे. हा मुद्दा मला करायचा आहे. दुसरा भाग म्हणजे गणेश तुमचं खरंच कौतुक करायला पाहिजे. कारण तुम्ही GI हा जो हे आहे जॉग्राफिकल इंडिकेटर याच्यामुळे सोशिओ इकॉनॉमिक ग्रोथ कसा होईल असा मुद्दा. म्हणजे नुसता माझा अभिमान आहे म्हणून मी ते ठेवायचं आणि त्याला तुम्ही इकडे हा नाही. त्याच्यामुळे देशात प्रगती कशी होईल, त्याचा शेतकऱ्याला कसा फायदा होईल हा महत्त्वाचा आहे. नेहमी म्हणतात इंडिया इज अ रिच कंट्री वेअर पुअर पीपल. भारत हा श्रीमंत देश आहे जिथे गरीब लोक राहतात. मी म्हणतो हे चुकीचं आहे. भारत हा श्रीमंत देश आहे जिथे श्रीमंत लोक राहतात. आणि श्रीमंत लोक म्हणजे मनाने, आपल्या संस्कृतीने, आणि आपण ज्याचं प्रोटेक्शन करत होता. आज आपण मला जे एक्झिबिशन दाखवत होता त्यात आपण पाहिली की कशा कशा व्हरायटी जॉग्राफिकल एरियामध्ये आपण केले. त्यातलं काही तुम्ही मला भेट पण दिली. हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण हे प्रोटेक्शन करणं फार महत्त्वाचं आहे आणि ह्याचं तुम्ही मोठं काम केलेलं आहे. आतापर्यंत मला वाटतं 96 GI म्हणजे हा मोठा विक्रम आहे. खरंच तुम्ही केलेलं काम आणि हे देशासाठी तुम्ही अत्यंत महत्त्वाचं काम केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये ही जी जागृती हा भाग आहे हा फार महत्त्वाचा आहे. अवेअरनेस नाही आहे आपल्याकडे पॅटर्नविषयी. म्हणजे उदासीनताच होती आपल्याकडे. जर आपण बघितलं तर JC बोस 1898 कळलं ना, त्यांनी वायरलेस लोकल लूपचा शोध लावला. वायरलेसचा शोध त्यांनी लावला. आपण सगळ्यांनी पाठ्यपुस्तकात वाचलं की मार्कोनीने लावला नाही, चुकीचं आहे. तो त्यांनी लावला. सिस्टर निवेदिता त्यांच्याकडे गेल्या आणि म्हणाल्या की हे पॅटर्न करा तुम्ही. ते म्हणाले नाही हे ज्ञान सर्वांसाठी असतं वगैरे. मार्कोनीने तो शोध नंतर लावला आणि मार्कोनीने पॅटर्न केलं.
ते मालकी हक्क त्याला मिळाले. त्यामुळे उदासीनता ही आपल्याला त्यावेळी 1898मध्ये हे झालं आणि 1998मध्ये बासमतीची लढाई केली. म्हणजे 1898 ते 1998 हा बोस टू बासमती असा प्रवास होता. हा चुकीचा आहे. आणि त्याच्यामुळे ही जी जागृती आहे हे आणणं फार महत्त्वाचं असतं. आपण डॉक्टर कलामांविषयी बोललात. डॉक्टर कलामांविषयी मी सांगतो. म्हणजे केवढं हे होतं बघा की मी 1989मध्ये डायरेक्टर झालो एक्सेलचा. डॉक्टर कलामांचा मला फोन आला 1993मध्ये. ते DRDO डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष होते. 55 प्रयोगशाळा. तर ते म्हणाले आमची बैठक आहे इथे 55 प्रयोगशाळांची आणि तू जरा तुझ्या नेहमीप्रमाणे एक इन्स्पायरिंग हे दे. त्याला सुरुवातीला जसं जरा जोर दे, प्रेरणादायी काहीतरी व्याख्यान दे. तर तुझ्या व्याख्यानाचा विषय काय असेल. त्यांनी मला विचारलं नाही हो की नाही ते तुझ्या व्याख्यानाचा विषय काय असेल. तर मी म्हटलं फायटिंग इट इन द मार्केट प्लेस. व्हॉट इज फायटिंग इट इन द मार्केट प्लेस. तर म्हटलं हे बघा 1991मध्ये लिबरलायझेशन झालेलं आहे ओपनिंग अप आणि त्यामुळे आपल्या इंडस्ट्रीला जे प्रोटेक्शन असायचं मोठ्या टॅरिफ बॅरियर्स ते सगळं नाहीसं होतं. याचा अर्थ आपल्याला कॉम्पिटिशन आता मल्टीनॅशनल्स बरोबर करायला पाहिजे. याचा अर्थ फायटिंग इट इन द मार्केट प्लेस अशी मार्केट प्लेस ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोटेक्शन नाही. आणि म्हटलं तुमचं वेगळं आहे कारण तुम्ही डिफेन्सचे आहात. तुम्हाला पैसे देतं गव्हर्नमेंट पण बाहेरच्या कोणाला विचारायची ताकद नाही तुम्ही काय करता म्हणून कारण ते सिक्युरिटी आहे. ते पटलं काय. आणि मला अजून आठवतं की आमची बैठक सुरू झाली 55 डायरेक्टर्स होते आणि त्याच्यानंतर मी त्यांचा उल्लेख मिस्टर टेक्नॉलॉजी ऑफ इंडिया असा केला आणि भाषणाची सुरुवात केली. आणि त्यानंतर मी जे NCLमध्ये प्रयोगबाचा जो सुरू होता कारण NCL नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी मी म्हटलं इंटरनॅशनल केमिकल लॅबॉरेटरी व्हायला पाहिजे. कारण आपण नुसतं कॉपी करत होतो, रिव्हर्स इंजिनिअरिंग करत होतो, इम्पोर्ट सबस्टिट्यूशन करत होतो. ते नाही. कारण 1989मध्ये म्हणजे 1991मध्ये आपलं लिबरलायझेशन झालं. कॉम्पिटिशन काही नव्हती त्यामुळे नुसतं कॉपी करायचं काम होतं. आणि त्यामुळे आम्ही कधीही काही नवीन केलं आणि भारतीय उद्योगांकडे गेले ते अरे जपानने केलं का अमेरिकेने केलं का त्यांनी नाही केलं तुम्ही कसे करता. तर म्हटलं फॉरगेट अबाउट इट. नॉलेज ॲज मार्केट अराउंड द वर्ल्ड. भारतात ते घेत नाही आहेत ना परदेशी आपण. आणि मला आठवतं की ज्या लॅबॉरेटरीमध्ये 39 वर्षामध्ये एकही अमेरिकन पॅटर्न नव्हतं तिथे 1989 ते 1992 3 वर्षामध्ये आम्ही 3 US पॅटर्न्स अमेरिकन पॅटर्न्स फॉर $1 मिलियन म्हणजे आता 8 कोटी आम्ही एका मल्टीनॅशनल कंपनीला विकली ज्याच्यामध्ये त्यांचं पॉलिकार्बोनेट हॅड 40% मार्केट शेअर. याचा अर्थ असा की अशी मल्टीनॅशनल कंपनी जी जगाच्या पुढे होती सगळ्यात प्रथम होती त्यांनी जे केलं नव्हतं ते आमच्या शास्त्रज्ञांनी त्यांना करून दाखवलं. रिव्हर्स स्टार्ट करत. आणि हा माझा आत्मविश्वास होता. मी नेहमी म्हणतो टॅलेंट टेक्नॉलॉजी अँड ट्रस्ट आमच्या ह्याच्यामध्ये विश्वास ठेवा. आणि त्याचे परिणाम काय झाले सांगतो. जॅक वेल्श जे जनरल इलेक्ट्रिकचे हे होते ते म्हणाले इंडिया सो गुड वाय नॉट देअर. आणि जॅक वेल्श R&D सेंटर अमेरिकेचं आलं. त्याच्यानंतर दुसरं आलं, तिसरं आलं. आज 1200 सेंटर्स आलेले आहेत. कारण आपल्या बुद्धिमत्तेची त्यांना ताकद कळली आणि ते म्हणाले की आपण इथे यायला पाहिजे. कळलं. हा असा मोठा प्रयोग. तर ह्याच्याविषयी मी तो उल्लेख केला होता त्याच्यामध्ये. आणि मी उल्लेख केला पॅटर्न लिटरसी. पॅटर्न लिटरसी याचा अर्थ काय. लिटरसी म्हणजे रिडिंग अँड रायटिंग नाही का. सो यू रीड अ पॅटर्न इन सच अ वे दॅट यू कॅन बायपास इट बट राईट अ पॅटर्न इन सच अ वे नोबडी कॅन बायपास इट. आणि ते त्याची मी उदाहरणं दिली म्हणजे कसं आपल्याला साक्षर व्हायला पाहिजे. इतर साक्षरता ठीक आहे पण IPRच्या बाबतीत साक्षरता होणं किती महत्त्वाचं आहे हे मी त्यांना सांगितलं. आणि त्यांची गंमत सांगतो तुम्हाला म्हणजे ते किती विनयशील होते बघा. त्याच्यानंतर आम्ही जेवायला खाली उतरलो आणि त्या ठिकाणी ते मला म्हणाले मुशेकर ॲज युजल यू आर काइंड टू मी. मला फार जवळचे होते. बट यू टॉक्ट अबाउट पॅटर्न लिटरसी. डू यू नो आय एम मिस्टर पॅटर्न इलिटरेट ऑफ इंडिया. मला पॅटर्नविषयी काही माहिती नाही. तर मला डिफेन्समध्ये पॅटर्न करता येतील का. मी म्हटलं येस. तुम्हाला मिसाईल पॅटर्न नाही करता येणार पण एखादी सिस्टम सेन्सर वगैरे तुम्हाला करता येईल. मग त्यांची एक स्टाईल होती कोणते हे कम हिअर लिसन टू बसेकर अँड डू व्हॉट एव्हर ही सेज. आणि त्यावेळी DRDOमध्ये पॅटर्निंग सुरू झालं. तसंच अनेक असं. तर हा जो अवेअरनेस आपण म्हणता मग तो पॅटर्नचा असू दे GIचा असू दे हा भारतात फार कमी होता. कळलं का. आपली बुद्धिमत्ता
कारण आपलं जे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे त्याचं महत्त्व हे करणं फार महत्त्वाचं आणि हे मोठं काम तुम्ही केलेलं आहे. पण आता त्याचा एक्स्ट्रीम सांगतो तुम्हाला. आता ते हळूहळू म्हणजे नंतर मला लोक पॅटर्न केलंच म्हणायला लागले, म्हणजे बरंच त्याच्यावर हे झालं. आणि मला आठवतं आपलं येरवडा जेल आहे ना, तिथे मला बोलवलं होतं 4-5 वर्षापूर्वी. आणि तिकडे काही असे कैदी जे 1 वर्षभरात सुटणार होते, त्यांना काहीतरी चांगली बुद्धी द्यावी, चांगलं बोलावं म्हणून, इन्स्पिरेशनल म्हणून मला बोलवलं होतं. जवळजवळ 1200 होते. आणि त्यानंतर ते भाषण संपल्यानंतर मला त्यांनी इथे गांधीजी होते, इथे हे होते, सगळं दाखवलं. आणि नंतर मला ते स्वयंपाकघरात घेऊन गेले त्यांच्या. आणि तिकडे दिवसाला ते 10,000 चपात्या बनवायचे. आणि त्यांचं मोठं असं एक्सट्रुडर मशीन होतं, त्याला ट्विन स्क्रू एक्सट्रुडर म्हणतो. आणि त्यातले ते 2 कैदी होते, इंजिनिअरिंग ज्यांनी केलेलं होतं ना, पण ते बिचाऱ्यांनी काहीतरी चूक केली असणार, त्यामुळे ते कैदी होते. तर त्यांनी त्याच्यामध्ये बदल केले, ज्याच्यामुळे पीठ जे मळतं म्हणजे त्याच्यामध्ये आपण हाताने करतो ते मशीनने करतो, ते उत्तम व्हायला, त्याची क्वालिटी वाढली, ते भरपूर व्हायला लागलं वगैरे सगळं असं. आणि नंतर ते सुप्रिटेंडेंटकडे गेले. आणि कोणीतरी एक मशेलकर आहेत, ते सारखे पॅटर्नविषयी बोलतात, आम्हाला याच्यावर पॅटर्न घ्यायचं. येरवडा जेलने त्याच्यावर पॅटर्न घेतलेला. तर माझा सांगण्याचा अर्थ असा आहे की हा अवेअरनेस जो आपल्याकडे आलेला आहे हा हळूहळू आलेला आहे. आणि GI जसं मी आपल्याला म्हटलं तसं आपण मोठं काम केलं आहे. त्याच्यात एक गोष्ट मला खास सांगायची वाटते. आता मी सावंतवाडीत गेलो आणि तिकडे काहींनी मला तक्रार केली की अल्फॉन्सो मँगो जो आपला आहे तो आपण एक्सपोर्ट करतो नाही का. तर काही मेक्सिकन आंबे ते अल्फॉन्सो आंबे म्हणून हे करतात आणि अल्फॉन्सो आंबेला मोठी किंमत मिळते. आणि त्यामुळे आपण जे पहिलंच मला हे दाखवलं होतं ना, हे फार महत्त्वाचं आहे. तर त्याच्यामध्ये आमची NCL जी आहे, नॅशनल केमिकल लॅबॉरेटरी, त्याच्यात त्यांनी पाहिलं की क्लासिकल जे हे असतं, एखादा आंबा घेतला की त्याचा एक मॉर्फॉलॉजिकल डेटा असतो आणि ऑर्गॅनोलेप्टिक डेटा असतो. तो सोडून त्याच्या पुढे जाऊन आता शास्त्र एवढं घडलं आहे की त्याचं DNA फिंगरप्रिंट म्हणायचं किंवा मेटाबॉलिक पाथवेज वगैरे, हा जो डेटा आहे हा त्यांनी हे केला होता. आणि त्याच्यावर नंतर मग ते पॅटर्न घेतलं. आणि त्याच्यामध्ये आपण म्हणतो काय दापोली काय देवगड काय सगळं सारखं, पण दापोलीच्या आंब्यामध्ये टर्पिन रिच होतं आणि देवगडच्या ह्याच्यामध्ये लॅक्टोन जास्त होतं. त्याच्यामध्ये सांगायचा मुद्दा असा आहे की आपलं जे जॉग्राफिकल इंडिकेटर्स आपण प्रोटेक्ट करतो, म्हणून मी तुम्हाला सारखा प्रश्न विचारत होतो की याची सायंटिफिक बेसिस काय, याच्याकडे पक्षी का येत नाही, त्याचा म्हटलं कुठला मॉलिक्यूल आहे विच इज रिपेलंट वगैरे. तर म्हणून मला एवढं सांगायचं वाटतं की आपण सगळ्यांनी एकत्र येऊ आपल्या प्रयोगशाळा करायची ना, कारण हे भारताचं धन आहे. जसं म्हटलं इंडिया इज अ रिच कंट्री वेअर रिच पीपल लिव्ह. हे खरंच आपलं स्वप्न आहे आणि हे व्हायला पाहिजे. शेवटी मला इथे बोलवलं त्याबद्दल मी धन्यवाद देतो. आईच्या मलाही बऱ्याच स्मृती आल्या, त्याच्यामध्ये आपण जसे उत्तम काम केलेलं आहे. आईच्या स्मृतीसाठी सुद्धा मी आत्ता त्याचा उल्लेख झाला अंजनी माशेलकर फाउंडेशनचं, त्याच्याविषयी 2 मिनिटात सांगतो आपल्याला, कारण हे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचं आहे. तर काय व्हायचं की मी दिल्लीला होतो आणि डायरेक्टर जनरल म्हणून, पण माझा हे म्हणजे रिसर्च आणि माझी रिसर्च लॅबॉरेटरी सतत चालू असायची. आणि मी शुक्रवारी रात्री यायचो आणि रविवारी संध्याकाळी यायचो. म्हणजे शनिवार रविवार मी माझ्या प्रयोगशाळेत असतो. आणि जाताना मला एक सवय आहे, खिशातने मी माझे पैसे असतात, म्हणजे ते कार्ड बीट सोड असे पैसे असतात ते मी आईला देत असतो. आणि हे 11.5 वर्ष देत असते तिला. तिला कधी विचारलं नाही त्या पैशांचं काय काम काय केलं. ती गेली 17 नोव्हेंबर 2006ला. आणि त्यानंतर माझी मुलगी श्रुती तिचं कपाट बघत होती, तिथं साड्या आहेत, ते सर्व पैसे तिने तिथे ठेवले. आणि त्याच्यामध्ये एक चिठ्ठी ठेवली होती की आपलं मूळ विसरू नकोस. आणि जे गरिबांसाठी विज्ञानाचे प्रयोग करतात त्यांच्यासाठी यातनं काहीतरी त्यांना मदत करतात. आणि त्यामुळे मी अंजनी माशेलकर फाउंडेशन केलं. हे अंजनी माशेलकर फाउंडेशन आता 13 वर्ष चालतं. त्याच्यामध्ये आम्ही काय करतो, 2 भाग आहेत त्याच्यामध्ये. हा
मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द रिच व्हेरी इझी. हाय टेक्नॉलॉजीचा वापर श्रीमंत लोकांसाठी करणं फार सोपं. मेकिंग लो टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पोअर इज व्हेरी इझी, गरिबांसाठी कुठलं तरी. पण मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पोअर इज व्हेरी डिफिकल्ट. तर हे जे आम्ही अवॉर्ड देतो हे फक्त मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पोअर हे देतो. आणि त्याच्यामध्ये आम्ही काय केलं आहे की डायग्नॉसिसवर आमचा भर आहे. कारण कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर असला समजा, एकदा तो डिटेक्ट झाला आणि ॲडव्हान्स स्टेजला गेला की खर्च पण आहे आणि वाचण्याची शक्यता पण फार कमी असते. त्यामुळे तो अर्ली स्टेजमध्ये झाला तर बरं. आता एखादी खेडेगावातली स्त्री, तिला पत्ता पण लागत नाही, कारण त्याच्यासाठी तिला टेस्टिंगसाठी जावं लागतं, मॅमोग्राफी करावी लागते, ती फार पेनफुल असते, रेडिएशन असतं, महागडं असतं. तर अशा प्रकारे अशी परिस्थिती असताना एकाने असं डिस्कवर केलं आहे की एक डिव्हाइस कनेक्ट केलेली आहे, त्याला आयब्रेस्ट असं आम्ही म्हणतो. ती फक्त स्तनावर फिरवा तुम्ही की 2 मिनिटात तुम्हाला कळतं की तुम्हाला ब्रेस्ट कॅन्सर आहे. खर्च किती? फक्त $1. आणि मला सांगायला आनंद वाटतो की गोव्यामध्ये 1,00,000 स्त्रियांचं स्क्रीनिंग असं झालं, त्यातल्या 34 पॉझिटिव्ह मिळालं. आणि आता ते 1.5 लाख करत आहेत. आणि परवा आशा वर्कर्स ज्यांच्यावर कोणी लक्ष देत नाही अशा 5,000 सेवा झाल्या. आणि ते आतापर्यंत 20 देशामध्ये हे चाललेलं आहे. 30 लाखांहून जास्त स्क्रीनिंग. याचा महत्त्वाचा भाग काय? नॉन इन्व्हेसिव्ह, नुसतं फिरवायचं, कुठल्या याची आवश्यकता नाही, अफोर्डेबल, अत्यंत स्वस्त, $100 $1,000 नव्हे, फक्त $1. कळलं ना? हाय टेक्नॉलॉजी आणि ॲक्युरेट. लँडस्केपमध्ये जर हा एक प्रॉडक्ट. दुसरं असतं हिमोग्लोबिन. ॲनिमियामुळे मुलं जातात, स्त्रिया वगैरे, आपल्या कल्पना आहे. तर असा एक ब्रेक थ्रू केलेला आहे की एक कॅमेरा आहे, त्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही नुसतं बघा आणि ते पिक्चर ऑफ कंजक्टिव्ह आहे का रिफ्लेक्टर्स फोटोमेट्री घेतं नुसतं असं पाहिल्यावर, आणि तुमचं हिमोग्लोबिन किती आहे कळतं. नुसतं पहा कॅमेऱ्यामध्ये. नंतर आपण खोकत असतो आणि काय झालं हे कळत नाही. TB झाला आहे का, न्यूमोनिया झाला आहे का, अस्थमा आहे का, कॅन्सर आहे कळत नाही. आणि हे फार महागडं काम आहे. स्पायरोमीटर वापरावा लागतो, त्याची 1.5 लाख किंमत आहे. कळलं की नाही? 30 ते 45 मिनिटं लागतात आणि 1000 ते 1500 रुपये लागतात. त्याच्याविषयी आता कल्पना करा की आपल्याला 1.5 लाख नाही, 0 लाख, एक स्मार्टफोन, 1.5 तास नाही, इन्स्टंट, आणि 1000-1500 रुपये नाही, ₹1. त्याला श्वासा असा हा ब्रेकथ्रू आहे. ते कसं केलं आहे? ऑटोमॅटिक जी आहे ती ट्रेंड आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कळलं का? आणि याच्यावर मोठ्या मासिकांमध्ये, नेचरसारख्या मासिकांमध्ये हे लिहिण्यात आलेले आहेत, आपले अग्रलेख लिहिण्यात आलेला हा जो ब्रेकथ्रू आहे त्याच्यावर. कळलं नाही? हाय सायन्स, मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पोअर. आणि असे अनेक उदाहरणं मी देऊ शकतो. आमच्या वेबसाईटवर गेलात तर तुम्हाला समजा. आता ह्याचा आम्ही हे असं करतो आहोत की केवळ बक्षीस देणं नव्हे आणि टाळा वाजवणं आणि दुसऱ्या दिवशी न्यूजपेपर नो. त्याच्यामध्ये आम्ही त्यांचे हात धरतो, त्याला पुढे नेतो, त्याला मार्केट ॲक्सेस देतो. कळलं का? दुसरं काय होतं की त्याला सुरुवातीला गरज असते पैशांची आणि ते मिळत नाहीत सहजासहजी. कारण त्यांचं असं आहे की 100 कोटी अशी जी लोक आहेत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य यावं, 100 कोटी मिळवावेत असं नव्हे, पण त्यांच्या ह्याच्यावर हास्य यावं ह्याच्यासाठी प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांना ते व्हेंचर कॅपिटल वगैरे मिळत नाही. म्हणून आता परवा 25 तारखेला तुम्ही ती अनाऊन्समेंट पहा. गरडा केमिकल्स, गरडा फाउंडेशन जे आहे ते 30 कोटी दरवर्षी अशा प्रकारे जे उच्च तंत्रज्ञान गरिबांसाठी वापरून, कळलं नाही, ते पुढे मिळाले आहेत त्यांच्यासाठी ते मदत करणार आहे. नंतर रश्मी शुक्ला पोलिसांच्या फॅमिलीजसाठी त्याचा वापर करणार आहे. गावागावात ते पोचलं पाहिजे. कळलं का? एक नवीन ब्रेकथ्रू तुम्हाला पुढे डायबिटीस होईल की नाही, हार्ट प्रॉब्लेम होईल की नाही, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने कळतं. कळलं ते आता ह्याच्यामध्ये बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे आहे त्याच्यात 1.5 लाख अशी स्क्रीनिंग होणार, कंपन्या जाता घेत आहेत. ह्याचा अर्थ असा की हे अंजनी माशेलकर फाउंडेशन जे आहे सेव्हिंग लाईव्स,
आपण जे काम करता सेव्हिंग लाईव्स, पण ते डायग्नोसिस म्हणजे पुढे तुम्हाला खर्च करायला नको ते व्हायच्या आधी तुम्हाला कळेल आणि ते सुद्धा सगळ्यात मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून करेल हे सांगेल. म्हणून हळदीच्या पेटंटचं क्रेडिट मी आईला दिलं. सेव्हिंग लाईव्स ह्याचं क्रेडिटसुद्धा या फाउंडेशनचं मी आईला देतो, कारण आईने जर तो मेसेज ठेवला नसता ते पैसे ठेवण्याचं त्यांनी. अशी आमची आई, अशी तुमची आई. तर अशा मातांना मी नमस्कार करतो आणि